पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीनं हिंदू मतांना हात घातला आणि स्वातंत्र्यानंतर तब्बल 78 वर्षांनी पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजप विजयी झालं. खरं तर जनसंघाची सुरुवात करणारे श्यामाप्रसाद मुखर्जी हे देखील बंगालचेच, मात्र बंगालमध्ये सत्ता यायला भाजपला 78 वर्षांची प्रतीक्षा करावी लागली. खरं तर भाजपच्या या विजयाला अनेक कारणं आहेत, मात्र या कारणांपैकी सगळ्यात मोठं आणि प्रबळ कारण कोणतं असेल तर हिंदू आणि मुस्लिम मतांचं झालेलं ध्रुवीकरण. बरं, हे काही लपून झालेलं नाही. अगदी भारतीय जनता पार्टीचे पश्चिम बंगालमधील सगळ्यात मोठा चेहरा असणारे सुवेंदू अधिकारी थेट माध्यमांसमोर म्हणाले की मला हिंदू मतदारांनी मतदान केलंय, इथून पुढे मी फक्त हिंदूंसाठी काम करणार. देशाच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच कुठल्या तरी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असणाऱ्या एका नेत्यानं माध्यमांसमोर येऊन सांगितलं होतं की मी यापुढे हिंदूंसाठीच काम करेल. याचा अर्थ काय, तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि मुस्लिम मतं काबीज करण्यासाठी केलेले प्रयत्न आणि त्या विरोधात भारतीय जनता पार्टीनं हिंदू मतांसाठी केलेलं राजकारण. त्यामुळे एकूणच पश्चिम बंगालच्या या निवडणुकीमध्ये हिंदू विरुद्ध मुस्लिम हे राजकारण कसं पेटलं या संदर्भातच बोलण्यासाठी मी तुमच्या समोर आहे. पुढच्या काही मिनिटात हे ध्रुवीकरण कसं झालं हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. पश्चिम बंगालच्या राजकारणात निवडणुकीच्या निमित्तानं देशानं एक नवीन अध्याय पाहिला. खरं तर या निवडणुकीत 90% पुढे मतदान झालेलं, जे आजपर्यंत कधी झालं नव्हतं. पश्चिम बंगालमधील सत्ता बदलात 3 घोषणा अग्रक्रमावर होत्या: ममता बेगम, मीर जाफर आणि जय श्रीराम. ममता बेगम हे सुवेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जींना दिलेलं टोपण नाव होतं, तर मीर जाफर हे ममता बॅनर्जींनी सुवेंदू अधिकारी यांना दिलेलं टोपण नाव होतं, ज्याचा अर्थ होतो धोकेबाज किंवा गद्दार. कारण सुवेंदू अधिकारी हे टीएमसी आणि ममतांची साथ सोडून बीजेपी मध्ये गेले होते. यानंतर तिसरी घोषणा म्हणजे जय श्रीराम. पश्चिम बंगालमध्ये परिस्थिती अशी होती की भाजपचे कार्यकर्ते किंवा टीएमसीच्या नेत्यांना खिजवायला जय श्रीरामच्या घोषणा दिल्या जात होत्या. अगदी ममता बॅनर्जी यांना देखील या घोषणेतून उपहासाचा सामना करावा लागला होता. कदाचित भारताच्या इतिहासात इतक्या जाहीरपणे कुठल्याही धर्मासाठी किंवा धर्माचं स्पेसिफिक ध्रुवीकरण या निवडणुकीच्या माध्यमातून झालं होतं. हे धाडस इतक्या मोठ्या प्रमाणात किंवा इतक्या जाहीरपणे भूतकाळात कुणीच केलेलं नव्हतं. मात्र हे धाडस का केलं गेलं, असा प्रयत्न का झाला, याचं कारण सापडतात ती पश्चिम बंगालमधील लोकसंख्येत आणि लोकसंख्येतल्या हिंदू मुस्लिमांच्या प्रमाणामध्ये. भारतात सध्या तरी 2011ची जनगणना प्रमाण मानावी लागेल. या जनगणनेनुसार बंगालमध्ये मुस्लिम लोकसंख्या ही जवळपास 27% आसपास आहे. तिथंच हिंदूंचं प्रमाण हे 70%हून अधिक आहे. 2011च्या जनगणनेनुसार पश्चिम बंगालची एकूण लोकसंख्या 91.3 दशलक्ष होती. यामध्ये हिंदूंची संख्या अंदाजे 70.54% म्हणजे सुमारे 64 दशलक्ष होती. तर मुस्लिमांची संख्या ही 27.1% म्हणजे सुमारे 24.7 दशलक्ष होती. याचाच अर्थ असा की राज्यात सरासरी अंदाजे प्रत्येक 10 लोकांमागे 7 हिंदू तर 3 मुस्लिम आहेत. आता भाजप आणि टीएमसीची ओळख बघायची झालीच तर भाजपनं स्वतःची ओळख हिंदुत्ववादी म्हणून निर्माण केलेली आहे. तिथंच टीएमसीनं स्वतःची ओळख लिबरल म्हणजेच पुरोगामी म्हणून निर्माण केली. यात भाजपचा अजेंडा स्पष्ट होता. भाजपला फक्त हिंदूंची मतं हवी होती, त्यांनी त्यासाठीच प्रयत्न केले. तर टीएमसीला हिंदूसोबत मुस्लिम मतं देखील हवी होती, त्यांना मुस्लिमांना देखील सोबत ठेवायचं होतं. तीच कसरत टीएमसीच्या या निवडणुकीमध्ये अंगलट आली. यापूर्वी म्हणजे पश्चिम बंगालमध्ये भाजप प्रबळ पक्ष म्हणून अस्तित्वात येण्यापूर्वी 27% मुस्लिमांची मतं निर्णायक ठरायची, कारण हिंदू मतांचे डिव्हायडेशन हे इतर पक्षांमध्ये व्हायचं. ममता बॅनर्जी यांनी या निवडणुकीत इथेच गल्लत केली. त्या मुस्लिमांच्या मतांना निर्णायक मानून खेळत राहिल्या आणि त्यांचं राजकारण हे 30%च्या आसपास फिरलं. त्यांनी त्यामुळे 70%च्या राजकारणावर मात्र दुर्लक्ष झालं आणि या 70%चा थेट फायदा भाजपनं उचलला. आता पुन्हा एकदा एक मुद्दा उपस्थित होतो, तो म्हणजे बंगालमध्ये इतक्या जाहीरपणे हिंदू वर्सेस मुस्लिम का, याची उत्तर शोधायला जावं लागतं. ते म्हणजे भारताच्या फाळणीपर्यंत. भारत पाकिस्तान फाळणीनंतर बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र म्हणून उदयाला आलं. हे राष्ट्र देखील बंगाली भाषिकच राष्ट्र आहे, कारण संपूर्ण बंगाल हा अगोदर एक संध होता. फाळणीनंतर बांगलादेशमध्ये अल्पसंख्याक बंगाली हिंदूंवर अत्याचार होऊ लागले, ज्याचे परिणाम पश्चिम बंगालमध्ये उमटणं स्वाभाविक होतं. सोबतच या अनुषंगानं लोकसंख्येवाईज विचार केला तर मुर्शिदाबाद, मालदा, उत्तर दिनाजपूर सारख्या इतर जिल्ह्यांमध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. प्लस
हे जिल्हे बांगलादेशाशी थेट सीमा शेअर करतात, ज्याचा प्रभाव इथल्या राजकारणावर पडणं स्वाभाविक आहे. भाजपनं हीच बाजू उचलून धरत हिंदूंना मुस्लिम बहुसंख्याक होण्याची आणि इथल्या हिंदूंवर अत्याचार करण्याची भीती दाखवली, जी संख्याशास्त्रानुसार बंगाली जनतेला पटलीही. त्यात भर पडते ती ममता बॅनर्जी यांच्या मुस्लिम धार्जिणे इमेजची. इतके दिवस पश्चिम बंगालमध्ये हिंदू मतं तितकीशी विभागली जात नव्हती. विभागली जात होती ती मुस्लिम मते. मग त्यांना कुरवाळण्यासाठी ममता बॅनर्जी यांनी इस्लामिक पद्धतीनं डोकं झाकणे असो, सार्वजनिक कार्यक्रमात ईदच्या कार्यक्रमात सहभागी होणे असो, भाजपच्या हिंदुत्ववादी भूमिकेला विरोध करण्याच्या नादात हिंदुइझमवर जीभ घसरणे असो, अशा काही गोष्टी केल्या ज्या भाजपच्या पथ्यावर पडल्या. बरं, हिंदू मुस्लिम ध्रुवीकरणाचा या निवडणुकीत प्रभाव पडला की नाही हे समजून घ्यायचं असेल तर फक्त मुस्लिम आमदारांची संख्या पाहावी लागेल. 2011 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या विधानसभेत 294 पैकी 42 सदस्य मुस्लिम होते, पैकी 41 हे एकट्या टीएमसीचे होते. ही संख्या या निवडणुकीमध्ये घटून आता 38 मुस्लिम आमदार निवडून आलेत, पैकी टीएमसीचे 30 आहेत. म्हणजे टीएमसीचे तब्बल 11 मुस्लिम आमदार या निवडणुकीत कमी झालेत. थोडक्यात काय, तर पश्चिम बंगालमध्ये हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण झालं आणि याला भाजपपेक्षा जास्त कारणीभूत ठरली ती ममता बॅनर्जी यांची मुस्लिम धार्जिणी प्रतिमा. तुम्हाला या सगळ्या घटनांबद्दल काय वाटतं? पश्चिम बंगालमध्ये झालेलं हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण हे योग्य आहे का? याची भविष्यातली पावलं काय असतील? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.